करतो हे मला सुद्धा माहित आहे. वाक्य कोणाचं होतं? साधूचं वाक्य. हा आता जा काय बघा, हे वाक्य कोणाचं होतं? साधूचं. त्या न्हावीदादाला वाटलं मलाच म्हटलं काय. न्हावीदादा म्हटला, अहो राजे साहेब याच्यात माझं काहीच नाही, हा सगळा तुमच्या राणीचा डाव आहे. कळलं का नाही? हा सगळा तुमच्या राणीचा डाव आहे. माझं सांगायचं तात्पर्य एक आहे, त्यावेळी त्या राजानं जर त्या साधूचं वाक्य ऐकलं नसतं तर कदाचित आज त्या राजाची मान कापली गेली असते. परंतु अर्धक्षणा घडता संताची संगती तेने होई शांती. जीवनामध्ये जर माणसाला अर्धक्षणाची जर संगत घडली तर त्या ठिकाणी अनेक जन्माचे सुकृत पदरी त्यांच्या मुखी हरी पैठा होय. त्या ठिकाणी अनेक जर जन्माचं त्या ठिकाणी पुण्य असेल तर त्या ठिकाणी भगवंताचं ईश्वराचं त्या ठिकाणी भजन घडत असतं. म्हणून जीवनामध्ये साधूची संगत करा, संताची संगत करा. अहो सोनं वितळलं की त्याच्यापासून दागिना तयार होतो. सोनं वितळलं की त्याच्यापासून दागिना तयार होतो. लोखंड वितळलं की त्याच्यापासून अवजार तयार होत. पीठ नरम झालं की त्याच्यापासून भाकरी तयार होते. आणि माणूस नम्र झाला की आपण देवाकडे जायचं नसतं तर माणसाचाच देव होतो. उठाला उठाला हो. आणि लय बी साधू महाराजांच्या पाठीमागे लागू नका. दुसरा सांगायचं, पूर्वीच्या काळातले साधू चांगले होते, परंतु आताच्या काळात पोटासाठी संत. भुका लावणार परत लावा सांगतो बस. आताच्या काळात साधू झाले परंतु पोटासाठी संत झाले कलित भूत. अंगाला वो नियाराट डोळे झाकुनी करते पाप. आपलं पोट भरण्याकरता आताचे साधू झाले. त्या खोट्या साधूंच्या पाठीमागे लागू नका. इकडे बघा, खोट्या साधूंच्या पाठीमागे लागू नका. ते साधू काय करतात, गावात आले एक